आणि आता बातमी भाजपची। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी दोन्ही शिवसेना मनसे या पक्षांच्या बरोबरीनं भाजपही ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मुंबई विभागाच्या घेतलेल्या बैठकीनंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडूनही बैठकांचं सत्र सुरू करण्यात आलंय। शेलार यांनी मुंबईतल्या 6 जिल्ह्यांच्या 6 कोर समिती सदस्यांसोबत आज संवाद साधला। या बैठकीत त्यांनी थेट वॉर्डनिहाय उमेदवार, कोणत्या वॉर्डमध्ये भाजपची किती ताकद आहे या संदर्भात चर्चा केली। तसंच भाजपा स्वबळावर किंवा महायुतीत लढत असताना प्रत्येक वॉर्डात काय स्थिती असू शकेल या संदर्भातही बैठकीत चर्चा केली। आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली आपण पाहूया। मुंबई भाजप ॲक्शन मोडवर। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनं मुंबई भाजप हे अधिक अलर्ट मोडवर आलंय। मुंबई भाजपच्या विविध सेलच्या बैठकांचं आज सकाळपासून सत्र सुरू होतं। दादरच्या वसंत स्मृतीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून बैठकांचं सत्र होतं। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या बैठका संपन्न झाल्या। मुंबईतील आमदार, नेते आणि विविध सेलच्या प्रमुखांची या बैठकांना उपस्थिती होती। मराठी, हिंदी आणि गुजराती भाषिक मतं भाजपकडे वळवण्यासाठी काय करायचं यावर बैठकीत चिंतन झालं। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय चित्र असेल याचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला। वॉर्डनिहाय उमेदवार कोण, प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपची ताकद किती या संदर्भात बैठकीत चर्चा झाली। भाजपा स्वबळावर किंवा महायुतीत लढत असताना प्रत्येक वॉर्डात काय स्थिती असू शकेल या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली।